फ्लावर, बेसन, मसाले आणि फक्त 10 मिनिटाचा वेळ. बनवा ही झटपट खुसखुशीत फ्लावर भजी. आतून मऊ, बाहेरून कुरकुरीत अशी ही भजी. पाहता पाहता संपतील इतक्या टेस्टी. चला तर मग ही रेसिपी आजच ट्राय करा तुमच्या किचनमध्ये. आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, सुनीता किचन रेसिपी मराठी चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत फ्लावरपासून भजी कशी बनवायची. फ्लावरची भजी बनवण्यासाठी इथे मी पाव किलो म्हणजेच 250 ग्रॅम इतका फ्लावर घेतलेला आहे. हा घेतलेला फ्लावर मी निवडून घेतलेला आहे, कारण या फ्लावरमध्ये आळ्या वगैरे असतात, त्यामुळे चेक करूनच हा फ्लावर घ्यायचा. आणि बाजारातून खरेदी करताना पांढरा शुभ्र असलेला फ्लावर घ्यायचा, म्हणजे तो फ्लावर चांगला असतो. काळपट पडलेला अजिबात घ्यायचा नाही. तर इथे बघू शकता पांढरा शुभ्र असा आपला फ्लावर आहे. तर या फ्लावरमध्ये, या फुलांमध्ये आळ्या वगैरे असतात, तर हा फ्लावर घेताना चेक करून घ्यायचा. आणि चाकूच्या साहाय्याने मी छोटे छोटे पीस कट करून घेतलेले आहेत. तर तुम्हाला फ्लावरचे पीस केवढे छोटे मोठे पाहिजे त्यानुसार तुम्ही घेऊ शकता, तुमच्या आवडीनुसार. तर इथे मी फ्लावरचे मध्यम पीस कट करून घेतलेले आहेत. तर हे फ्लावरचे घेतलेले पीस उकडून घेऊया. एकीकडे गॅस चालू करून मी पॅनमध्ये पाणी गरम करून घेतलेलं आहे. झाकण काढून घ्यायचं. याच्यामध्ये हे फ्लावरचे कट केलेले पीस टाकून घेऊया. वरून थोडंसं चिमूटभर मीठ टाकून घ्यायचं. झाकण झाकायचं आणि हे फ्लावरचे पीस 2 ते 3 मिनिटं फक्त उकडून घेऊया. 50 ते 60% उकडून घ्यायचे आहेत, अर्धवट कच्चे उकडायचे. तर आता आपण उकडून घेऊया. 2 ते 3 मिनिटं झाल्यानंतर झाकण काढूया. गॅस बंद करून घ्यायचा. तर बघू शकता इथे आपला फ्लावर 50 ते 60% शिजलेला आहे. आता हा फ्लावर एखाद्या डिश मध्ये काढून घ्यायचा, पॅनच्या बाहेर पाणी नितळायचं आणि आता काढून घेऊया. हा उकडलेला फ्लावर थंड करून घ्यायचा. या उकडलेल्या फ्लावर मध्ये टाकूया अर्धा चमचा धने पावडर. तर तुमच्या आवडीनुसार मसाले टाकून घेऊ शकता. अर्धा चमचा जिरे पावडर, अर्धा चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद, चवीनुसार मीठ. याच्यामध्ये थोडंसंच मीठ टाकायचं. भजीच्या बॅटरमध्ये आपल्याला मीठ लागणारच आहे. त्या दोन्हीचं प्रमाण अचूक झालं पाहिजे, त्याच्यामुळे आवश्यकतेनुसार आणि चवीनुसार थोडंसंच टाकून घ्यायचं. वरून टाकूया बारीक चिरलेली कोथिंबीर. आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं. या फ्लावरला हा मसाला पूर्ण लावून घ्यायचा. उकडून घेतलेल्या फ्लावरला मसाला लावल्यामुळे भजी अगदी चवीला छान लागणार आहे, त्याच्यामुळे सर्व मसाला लावून घ्यायचा. आता आपण भजी बनवण्यासाठी लागणारं बॅटर तयार करून घेऊया. तर इथे एक रिकामा बाउल घेतलेला आहे. बाउलमध्ये टाकूया पाऊण कप बेसन. तर या 200 ग्रॅमच्या मेजरमेंट कपाने पाऊण कप बेसन घ्यायचं. याच कपाने पाव कप मी कॉर्न फ्लोअर घेतलेला आहे. तर कॉर्न फ्लोअर ऐवजी तुम्ही तांदळाच्या पिठाचाही वापर करू शकता. याच्यामध्ये टाकूया 2 ते 3 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरचीचे तुकडे. हिरव्या मिरचीच्या तुकड्याऐवजी तुम्ही याच्यामध्ये लाल तिखटही टाकू शकता. अर्धा चमचा ओवा, पाव चमचा खाण्याचा सोडा, चवीनुसार मीठ. फ्लावरवरती आपण मीठ टाकलेलंच होतं, याच्यात थोडंसं कमी टाकायचं. बारीक चिरलेली कोथिंबीर. कोथिंबीर थोडी जास्तच टाकायची. आता याच्यामध्ये पाणी टाकून याचं बॅटर बनवून घेऊया. चमच्याच्या साहाय्याने मिक्स करायचं. लागेल तसंच पाणी टाकायचं. मिक्स करूया. इथे बघू शकता भज्यासाठी लागणारं बॅटर बनवून घेतलेलं आहे. तर याची कन्सिस्टन्सी बघू शकता. या पद्धतीने मी बनवून घेतलेलं आहे, जेणेकरून भजी तळताना फ्लावरवरती याचं कोटिंग व्यवस्थित बसलं पाहिजे. याच पद्धतीने बॅटर बनवून घ्यायचं. भज्यासाठी लागणारा हा तयार केलेला मसाला फ्लावर या बॅटरमध्ये ओतून घेऊया. मिक्स करायचं.
सर्व मिक्स करून झालेलं आहे. आता याचे भजी सोडून घेऊया तेलामध्ये. भजी तळण्यासाठी एकीकडे मी तेलही गरम करून घेतलेलं आहे. आता हे गरम झालेलं तेल थोडंसं आपण 1 ते 2 चमचे इतकं काढून घेऊया पळीमध्ये. 2 चमचे काढलेले तेल या भजीच्या बॅटरमध्ये ओतून घ्यायचं. म्हणजे भजी आपलं बाहेरून आतून खुसखुशीत होणार आहेत. आता हे मिक्स करूया. मिक्स झालेलं आहे इथे. आता आपण भजी तेलामध्ये सोडून घेऊया. तर भजी तळण्यासाठी तेल एकदम कडकडीत गरम झालेलं पाहिजे. तर आपलं तेल गरम झालेलं आहे. आता भजी सोडून घेऊया. तर चमच्याने एक एक असा सोडून घ्यायचा. अगदी कमी तेलामध्ये सुद्धा हे भजी तळले जातात. भजी तेलामध्ये सोडून झाल्यानंतर हलवून घ्यायचे. आतून बाहेरून कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊया. एकदम क्रिस्पी असे तळून घ्यायचे. भजी तळत असताना अधूनमधून हलवून घ्यायचे, म्हणजे छान कुरकुरीत होतात. तर बघू शकता इथे कलर खूप छान आलेला आहे भज्यांना. तर तुम्हाला पावसाळ्यामध्ये कोणत्या प्रकारचे भजी खायला आवडतात हे तुम्ही मला कमेंटद्वारे नक्की कळवू शकता. इथे आपले कुरकुरीत भजी तळून झालेले आहेत. तेल नितळून एका डिश मध्ये काढून घेऊया. तर बघू शकता भजी अगदी बाहेरून क्रिस्पी असे झालेले आहेत. कलरही खूप सुंदर आलेला आहे. आता आपण राहिलेले सर्व भजी तळून घेऊया. बघू शकता इथे आपलं सर्व भजी तळून तयार झालेले आहेत. त्याचबरोबर तोंडी लावायला मिरची ही तळून घेतलेली आहे. आवरचे कुरकुरीत भजी तयार झालेले आहेत. तर ही रेसिपी तुम्ही पावसाळ्यानिमित्त घरामध्ये सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या नाश्त्यासाठी हलक्या भुकेसाठी ही रेसिपी तुम्ही नक्की घरी ट्राय करू शकता. तर बघू शकता कलरलाही खूप सुंदर झालेले आहेत. अगदी क्रिस्पी आतून बाहेरून असे फ्लावरचे कुरकुरीत भजी. ही रेसिपी आवडल्यास सुनीता किचन रेसिपी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर लाईक केल्यानंतर हाईप ही करायला विसरू नका. आणि हा संपूर्ण व्हिडिओ बघा. धन्यवाद.